छत्तीसगडच्या दंतेवाडापासून 30 किलोमीटर अंतरावर ढोलकल पर्वतरांग आहे। ढोलसारखी आकृती असल्यानं या पर्वताला ढोलकल असं नाव पडलं। या पर्वतावर जवळपास 1,500 फूट उंचीवर गणपतीची दुर्मिळ मूर्ती विराजमान आहे। या मूर्तीच्या एका हातात तुटलेला दात आणि दुसऱ्या हातात फरसा आणि एका हातात मोदक देखील आहेत। विशेष म्हणजे गणपतीची ही मूर्ती आयुध रूपात विराजित आहे। बाप्पा इथं ललितासन मुद्रेत बसलेले आहेत। बाप्पांची अशा प्रकारची मूर्ती बस्तर व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही मिळालेली नाही। बस्तरचे जाणकार हेमंत कश्यप याबाबत एक दंतकथा सांगतात। ढोलकल पर्वत शिखरावर गणपती बाप्पा आणि परशुरामाचं एक युद्ध झालं होतं, ज्यात गणपतीचा एक दात तुटला आणि याच युद्धानंतर गणपतींना एकदंत हे नाव प्राप्त झालं। या घटनेची आठवण म्हणून छिंदक नागवंशी राजांनी इथं गणपतीची ही मूर्ती प्रस्थापित केली। परशुरामाच्या परशु या आयुधामुळे गणपतीचा दात तुटला होता, त्यामुळे पर्वताखाली असलेल्या गावाचं नाव फरसपाल असं पडलं। ऐसा कहा जाता है कि भगवान शिव से मिलने नंदीराज पर्वत में परशुराम जी आए थे। उस समय गणेश जी पहरेदारी कर रहे थे। उन्होंने कहा कि मैं भगवान शिव से मिलना है, लेकिन गणेश जी ने कहा कि वे भी तपस्यालीन है और वे अभी किसी से नहीं मिलेंगे। इस बात को लेकर विवाद हुआ और ये बात युद्ध तक पहुंच गई। दक्षिण बस्तरच्या भोगा आदिवासी समाज आपली उत्पत्ती ढोलकट्टा ढोलकलच्या महिला पुजारीपासून झाल्याचं मानतात। सर्वात आधी भोगा जनजातीच्या महिलेनंच इथं पूजा सुरू केली असं मानलं जातं। असं म्हणतात की पहाटेच्या वेळी या महिला पुजारीच्या शंखनादानं संपूर्ण ढोलकल पर्वत रांगून जायची। आज देखील या महिला पुजारीचे वंशज या ढोलकल गणपतीची पूजा करतात। कि एक मुक्ते नाम की एक महिला जो थी इस गणेश की पूजा करती थी, और जब वो शंख की फूंकती थी अपने पूजा करने के बाद तो पूरा गांव जागता था। बस्तरचे जाणकार संजीव पचोरी सांगतात की या मूर्तीची स्थापना 11व्या शतकात छिंदक नागवंशी राजांनी दंतेवाडा क्षेत्राच्या रक्षक स्वरूपात ढोलकल पर्वतावर केली होती। येथील गणपतीच्या हातात आयुध स्वरूपात परशु या घटनेची साक्ष देतो आणि याच कारणानं नागवंशी राजांनी या मूर्तीची स्थापना इतक्या उंच शिखरावर केली। नागवंशी राजांनी या गणपतीच्या मूर्तीची निर्मिती त्यावर नाग अंकित केलाय। मूर्तीच्या संतुलनासाठी शिल्पकारांनी त्यावर साखळीचा उपयोग केलाय। यह एक मात्र प्रतिमा है जिनके हाथ में अपना टूटा हुआ दांत लिए हुए हैं। वो दूसरा, उनके पेट पर एक शेषनाग का होना और एक जनेऊ के बदले एक जंजीर का होना, ये एक विशेषता पैदा करता है कि इस तरह की जो मूर्ति है, जो विश्व में एकमात्र मूर्ति है और प्राचीन काल की है। ये या गणपतीची मूर्ती येथील इंद्रावती नदीच्या खोऱ्यातील दगडांपासून तयार करण्यात आली आहे। बैलाडील पर्वत रांगेचं हे सर्वात उंच शिखर असून या पर्वतावरील 2 वर्गमीटरच्या क्षेत्रात तिची स्थापना करण्यात आली। 11व्या शतकातही इतक्या समृद्ध पद्धतीनं मूर्तीची रचना केली जात असल्याचं या मूर्तीवरून स्पष्ट होतं। दरवर्षी या पर्वताखाली असलेल्या फरसपाल या गावात 3 दिवसीय जत्रेचं आयोजन केलं जातं। या दरम्यान परशुराम ढोलकल गणपतीसह येथील स्थानिक देवी देवतांची पूजा केली जाते। हर साल गर्मी के दिनों में वहाँ 3 दिवसीय फरसपाल का मेला लगता है, जहाँ ढोलकल गणेश की, परशुराम जी की और स्थानीय देवी देवताओं की पूजा होती है। विशेष म्हणजे या पुरातन गणपतीच्या मूर्तीवर कुठल्याही प्रकारचे छत किंवा गुंबद नाही। या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जवळपास 2.5 तासांचा प्रवास करून उंच पर्वतावर चढाई करावी लागते। छत्तीसगडमध्ये सर्वात उंच असलेल्या या पर्वतावरील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी नदी, ओढे, नाले पार करून जावं लागतं। त्यामुळे या मूर्तीच्या दर्शनासाठी इथं खूप कमी लोक येत असतात। त्यामुळे परिसरातील नागरिक आणि स्थानिकच या मूर्तीची पूजा अर्चना करतात। या क्षेत्राला विकासाची गरज आहे। राज्य शासन आणि पर्यटन विभागानं लक्ष घातल्यास या क्षेत्राची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचू शकेल आणि देशभरातील पर्यटकांसाठी इथे येण्याचा मार्ग मोकळा होईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ETV भारत ॲप।